नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग 2025 भरतीसाठी आवश्यक असलेली प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. नोंदणीकृत दस्तऐवजाची प्रत मिळवण्यासाठी अर्ज कोणाकडे करावा लागतो? नोंदणीकृत दस्तऐवजाची प्रत मिळवण्यासाठी अर्ज दुय्यम निबंधक यांच्याकडे करावा लागतो. जेव्हा एखादा दस्तऐवज उदाहरणार्थ खरेदी खत, भाडेपट्टा करार, बक्षीसपत्र इत्यादी दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत केला जातो, तेव्हा त्याची मूळ प्रत आणि एक नोंदणीकृत प्रत रजिस्टर्ड कॉपी कार्यालयात ठेवली जाते. या नोंदणीकृत दस्तऐवजाची प्रत मिळवण्यासाठी ज्याला प्रमाणित प्रत असेही म्हणतात, अर्ज त्याचं दुय्यम निबंधक कार्यालयात ज्या कार्यालयात दस्तऐवज नोंदणीकृत झाला आहे त्या कार्यालयात करावा लागतो. महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात दस्तऐवज नोंदणीसाठी सामान्यतः किती दिवसांचा कालावधी असतो? महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात दस्तऐवज नोंदणीसाठी सामान्यतः 121 दिवसांचा कालावधी असतो. अधिनियम 1908च्या कलम 23 नुसार दस्तऐवज निष्पादित झाल्याच्या तारखेपासून 4 महिन्याच्या म्हणजेच 120 दिवसांच्या आत नोंदणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. दस्तऐवजांवर सही केल्यानंतर तो 4 महिन्याच्या आत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. मुद्रांक शुल्काची गणना कशावर आधारित असते? मुद्रांक शुल्काची गणना वरीलपैकी सर्व म्हणजे दस्तऐवजातील रकमेवर, मालमत्तेच्या बाजारभावावर, दस्तऐवजाच्या प्रकारावर आधारित असते. दस्तऐवजात नमूद केलेल्या मालमत्तेच्या विक्री मूल्यांवर किंवा विचार मूल्यांवर मुद्रांक शुल्क आकारले जाते. सरकारद्वारे निर्धारित केलेला रेडी रेकनर दर, किमान बाजारभाव किंवा मालमत्तेचे प्रत्यक्ष विक्री मूल्य यापैकी जे अधिक असेल त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जाते. खरेदी विक्री करार, सेट डीड, भाडेपट्टा करार, लीज ॲग्रीमेंट, बक्षीसपत्र, गिफ्ट डीड, गहाणखत, मॉर्टेज डीड अशा विविध दस्तऐवजांसाठी मुद्रांक शुल्काचे दर वेगवेगळे असतात. नोंदणी व मुद्रांक विभागाचे सर्वोच्च पद कोणते आहे? नोंदणी व मुद्रांक विभागाचे सर्वोच्च पद महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक आहे. IGR&CS हे महाराष्ट्रातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे सर्वोच्च पद आहे. हे पद अत्यंत महत्त्वाचे असून या पदावरील अधिकारी राज्याच्या महसूल प्रशासनाचा एक अविभाज्य भाग असतात. हे पद नोंदणी व मुद्रांक विभागाचे प्रशासकीय प्रमुख असते. राज्याच्या संपूर्ण नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयाच्या कामकाजावर यांचे नियंत्रण असते. नोंदणी अधिनियम रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट 1958 आणि संबंधित नियमाची अंमलबजावणी करणे आणि त्यात आवश्यकतेनुसार बदल सुचवणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. आधुनिक अनुवंशशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? आधुनिक अनुवंशशास्त्राचे जनक ग्रेगर मेंडेल यांना मानले जाते. वारसा हक्काचे मूलभूत नियम मेंडेल यांनी वाटाण्याच्या रोपांवर अनेक वर्षे 1856 ते 1863 अभ्यास करून वारसा हक्काचे मूलभूत नियम शोधून काढले. या नियमांमध्ये त्यांनी सांगितले की विशिष्ट गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे जातात. त्यांचे कार्य 1865 साली प्रसिद्ध झाले, पण त्याला खरी ओळख 20व्या शतकात मिळाली. त्यांच्यामुळेच अनुवंशशास्त्राचा पाया घातला गेला. लुसोंग उत्सव टिंबटिंब येथे लोकप्रिय आहे. लुसोंग उत्सव सिक्कीम येथे लोकप्रिय आहे. हा उत्सव भुटिया आणि लेप्चा या जमातींद्वारे साजरा केला जातो. हा सिक्कीमचा नवीन वर्षाचा उत्सव असून तो कापणीनंतर साजरा केला जातो आणि शेतकरी आपल्या चांगल्या पिकांबद्दल
कृतज्ञता व्यक्त करतात. खालीलपैकी कोणता नेटवर्क प्रोटोकॉल नाही? खालीलपैकी HTML हा नेटवर्क प्रोटोकॉल नाही. HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज ही एक मार्कअप भाषा आहे जी वेब पॅसेजची रचना स्ट्रक्चर तयार करण्यासाठी वापरली जाते. ती डेटा कसा प्रदर्शित करावा हे सांगते, परंतु ती डेटा कसा पाठवावा किंवा प्राप्त करावा यासाठीचा नेटवर्क प्रोटोकॉल नाही. दिल्लीतील जंतर मंतर टिंबटिंब महाराजांनी बांधले होते. दिल्लीतील जंतर मंतर जयपूरचा जयसिंग दुसरा महाराजांनी बांधले होते. महाराजा जयसिंग दुसरा हे एक महान खगोलशास्त्रज्ञ व विद्वान राजा होते. त्यांनी दिल्ली, जयपूर, वाराणसी, उज्जैन आणि मथुरा येथे जंतर मंतर वेधशाळा बांधल्या. दिल्लीतील जंतर मंतर हे 1724 साली बांधण्यात आले. त्यांचा उद्देश खगोलशास्त्रीय निरीक्षणांसाठी अचूक उपकरणांची निर्मिती करणे हा होता. अँड्रोमेडा हे एक टिंबटिंब आहे. अँड्रोमेडा हे एक आकाशगंगा शेजारील आकाशगंगा आहे. अँड्रोमेडा आकाशगंगा अँड्रोमेडा गॅलेक्सी, ज्याला मेसिआर 31 असेही म्हणतात, ही आपल्या आकाशगंगा मिल्की वेच्या सर्वात जवळची सर्पिलाकार आकाशगंगा आहे. ती आपल्या आकाशगंगेपासून सुमारे 2.5 दशलक्ष प्रकाशवर्ष दूर आहे आणि स्थानिक समूहातील लोकल ग्रुप सर्वात मोठी आकाशगंगा आहे. भविष्यात आपल्या आकाशगंगा आणि अँड्रोमेडा आकाशगंगा यांची टक्कर होण्याची शक्यता आहे. 1999 मध्ये जनरल परवेज मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखाली लष्करी उठावाने उलथवून टाकलेले पाकिस्तानचे पंतप्रधान कोण होते? 1999 मध्ये जनरल परवेज मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखाली लष्करी उठावाने उलथवून टाकलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे होते. 12 ऑक्टोबर 1999 रोजी जनरल परवेज मुशर्रफ यांनी सैन्याच्या मदतीने लष्करी उठाव केला. यामध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना सत्तेवरून हटवण्यात आले. या उठावानंतर मुशर्रफ यांनी स्वतः पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्ता हस्तगत केली. हे उठाव कारगिल युद्धानंतरचे राजकीय मतभेद आणि मुशर्रफ यांना हटवण्याचा नवाज शरीफ यांचा प्रयत्न यामुळे झाले होते. नवाज शरीफ हे त्यावेळी तिसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान होते. खालीलपैकी कोणता लॅफिंग गॅस म्हणून लोकप्रिय आहे? खालीलपैकी नायट्रस ऑक्साईड हा लॅफिंग गॅस म्हणून लोकप्रिय आहे. नायट्रस ऑक्साईडचे रासायनिक सूत्र N2O आहे. हा एक रंगहीन गोडसर वास असलेला वायू आहे, ज्याचा वापर भूल देण्यासाठी विशेषतः दंत चिकित्सांमध्ये आणि वेदनाशामक म्हणून केला जातो. जेव्हा हा वायू श्वास घेतला जातो तेव्हा तो युफोरिया, आनंदी आणि उत्साही वाटणे आणि कधीकधी हसण्याचा प्रभाव निर्माण करतो. म्हणूनच त्याला लाफिंग गॅस असे म्हणतात. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.